सर्वप्रथम आपण जय शिवराय. तर आता आपण बघूया मॅट्रासेस विदिन फ्यू मिनिट आपण कसे सॉल्व करायचे. तर सर्वप्रथम आपले कॅल्सीचं जर मोडमध्ये असेल तर मोड क्लिअर करून घ्यायचं. तर बघा मोड कसा क्लिअर करायचा. शिफ्ट नंतर त्या मोडवर क्लिक करा आणि ऑलच्या ठिकाणी किती आहे 3 आहे. सो 3 क्लिक करून कॅल्सी पूर्ण रिसेट करून घ्या. त्यानंतर आता बघा मॅट्रासेस कसं सॉल्व करायचं. मोडवर क्लिक करा, परत मोडवर क्लिक करा, परत मोडवर क्लिक करा. नंतर मॅट्रासेसच्या खाली 2 आहे. सो 2 वर क्लिक करा. आफ्टर नंतर शिफ्टवर क्लिक करून मॅट्रासेसची इथं येल्लोमध्ये दिसतंय बघा, ते व्हॅल्यू आहे 4. सो 4 वर क्लिक करा. आफ्टर त्याच्यानंतर आपण डायमेन्शनच्या ठिकाणी 1 दिसत आहे. सो 1 वर क्लिक करून एच्या खाली 1 आहे. सो 1 डिजिट क्लिक करा. त्यानंतर m इंटू n मीन्स रो इंटू कॉलम. तो यात 3 रो आणि 3 कॉलम आहे. तर बघा आपण इथे 3 इज इक्वल टू 3. आता त्यानंतर आपण इथे व्हॅल्यू पुट आउट करणार आहे. A11 मीन्स ही व्हॅल्यू A11 ती व्हॅल्यू किती 1 क्लिक करून इथे इज इक्वल टू करायची म्हणजे व्हॅल्यू पुट अप होईल. त्यानंतर इथं A12 मीन्स किती आलं तर 4. सो 4 क्लिक करून इज इक्वल टू करायचं. त्यानंतर -1 आफ्टर 6 इज इक्वल टू 1 8 2 5 1. आफ्टर त्याच्यानंतर इथं आपण ऑल क्लिअर करायचं. त्यानंतर परत शिफ्ट दाबून 4 दाबायचा. त्यानंतर परत डायमेन्शनवर जायचं. इथं B2 क्लिक कर. बीच्या खाली 2 असल्यामुळे इथं 2 डिजिटवर क्लिक करायचं. इज इक्वल टू करायचं. इथे आलं 3 डिजिट असल्यामुळे म्हणजे 3 रो 3 कॉलम असल्यामुळे. आता बघा इथे परत सिमिलरली या टाईप आपण करायचं ते. तर बघा इथे 2 पुट आउट करायचं. सो 2 इज इक्वल टू इथं नंतर 0 1 7 4 2 8 1 and 3. हे झाल्यानंतर ऑल क्लिअर करून घ्यायचं कॅल्सी म्हणजे AC दाबून ऑल क्लिअर. त्याच्यानंतर आता आपल्याला फायनली आन्सर काढायचं आहे मॅट्रिक्सचं दोन्ही इक्वेशनचं प्रोडक्ट A इंटू B. तर बघा यासाठी आपण काय करायचं, शिफ्ट दाबून 4 दाबायचा. त्यानंतर इथं मॅट्रिक्सच्या खाली 3 आहे. सो 3 दाबायचा आणि इथं मॅट्रिक्स Aच्या खाली 1 आहे. सो 1 डिजिट क्लिक करायचा आणि आता इथं मॅट्रिक्स A आलेला. त्यानंतर याला मल्टिप्लिकेशनचं साईन द्यायचं बिकॉज बोथ आर दोघांचं प्रोडक्ट आपल्याला हे आन्सर आहे. त्यानंतर शिफ्ट दाबून परत 4 दाबायचा आणि मॅट्रिक्सच्या खाली 3 असल्यामुळं 3 दाबायचा आणि सेकंड टर्म घ्यायची ती म्हणजे B म्हणजेच 2. आता हे दोघांचं प्रोडक्ट आणि त्यांचं इज इक्वल टू करायचं. आन्सर आला. तर बघा आन्सर ऑफ दिस क्वेश्चन A इंटू B इज इक्वल टू. आता बघा हे दोघांचं प्रोडक्ट काय आलं तर 1 1ची व्हॅल्यू मीन्स हे 1 1 1 2 1 3 1 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3. तर बघा आता 1 1 व्हॅल्यू म्हणजे काय 2 2. आता हे पुढची व्हॅल्यू बघण्यासाठी आपण इथं या बाजूला क्लिक करायचं आहे म्हणजे ह्या कर्सर. तो आला 15. त्याच्यानंतरची 6 परत 2 1ची व्हॅल्यू आली 83. नंतर 12 32
47 21 15 हे पुट आउट करताना नीट पुट आउट करायचं, कारण की इथे तुमचा आन्सर चुकू शकतो. म्हणून हे लिहून घ्या त्या पहिले 1 1 1 2 1 3, म्हणजे तुमचं प्रॉपर आन्सर येईल आणि ते चुकणार नाही. दॅट्स राईट.